आपण या तासामध्ये कवितेच्या व्याख्या किंवा काव्याच्या व्याख्या आणि काव्याचं आकलन या संदर्भाने माहिती पाहणार आहोत. आपण जर बघितलं तर अगदी सुरुवातीच्या काळापासून काव्य म्हणजे काय याविषयीची जी मतं मांडलेली आहेत भारतीय साहित्यशास्त्रकारांनी, त्या भारतीय साहित्यशास्त्रकारांच्या मतानुसार काव्याच्या संदर्भात त्यांनी जे व्याख्या केलेल्या आहेत त्यांचा विचार आपण करणार आहोत. भामह, मम्मट, वामन, जगन्नाथ पंडित, आनंदवर्धन, विश्वनाथ, कार्लाईल, पाश्चात्य काही विचारवंत आणि भारतीय साहित्यशास्त्रकार आणि आधुनिक मराठी साहित्याचे समीक्षक अशा 2-3 भागामध्ये काव्याच्या संदर्भाने व्याख्या केलेल्या आहेत. भामह हा जो एक भारतीय साहित्यशास्त्रकार आहे, भामह असं म्हणतात की काव्यात शब्द आणि अर्थ दोहोंनाही सारखंच प्राधान्य असतं, कारण शब्दाच्या आश्रयानंच अर्थ असतो आणि अर्थ सांगण्यासाठी शब्द लागतो. या दोन्हीला सारखं प्राधान्य तो देतो. तर मम्मट हा जो आहे की नाही, मम्मट असं म्हणतात की दोषरहित, गुणांनी युक्त आणि सामान्यतः अलंकारांनी युक्त परंतु क्वचित तसे नसलेले शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. बघा, दोषरहित, गुणांनी युक्त असलेली, अलंकारांनी युक्त असलेली पण क्वचित प्रसंगी तसे शब्द नसलेले अर्थ म्हणजे काव्य असं मम्मटानं म्हटलं. तर जगन्नाथ पंडित म्हणतात की रमणीय अशा अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. रमणीय अशा अर्थाचं, माणसाला रमण करणार, रंजन करणारे अशा अर्थाचे प्रतिपादन करणारे जिथं शब्द असतात ते म्हणजे काव्य. वामन म्हणतात की रीतिरात्मा काव्यसे, रीती म्हणजे शैली, हाच काव्याचा आत्मा आहे. कसं ते तर ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे असं आनंदवर्धन मानतात, ध्वनीत होणारा अर्थ. तर विश्वनाथ म्हणतात की रसात्मकम वाक्यम काव्यम, रसयुक्त असलेलं वाक्य म्हणजे कविता. तर पाश्चात्य विचारवंत जे कार्लाईल ते म्हणतात लयबद्ध विचार म्हणजेच कविता. तर पो म्हणून एक पाश्चात्य विचारवंत ते म्हणतात काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती. बघा, तर हेल्झिट नावाचा एक अभ्यासक आहे, ते म्हणतात काव्य ही कल्पना आणि भावना यांची भाषा होय. वर्ड्सवर्थ हा पाश्चात्य विचारवंत म्हणतो उत्कट भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य, स्पॉन्टेनियस वर्ड. उत्कट भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार, उत्कटतेने व्यक्त होणाऱ्या आणि उत्स्फूर्तपणे व्यक्त होणाऱ्या भावना म्हणजे काव्य. ही अशा काही व्याख्या पाहिल्यानंतर आपणाला आधुनिक काळातले काही विचारवंत जे आहेत, भारत म्हणजे मराठी समीक्षक आहेत, ह.ना. आपटे, राश्री जोग, सुधीर रसाळ, हे सगळे यांचं जे मत आहे त्याचाही विचार आपण करणार आहोत. हरिभाऊ नारायण आपटे हे जे आहेत ते म्हणतात काव्याचे घटकावयव 3 दिसतात. काव्य ज्या घटकांनी बनतं ना ते 3 अवयव काव्याचे असतात. ते म्हणतात नाद, अर्थ आणि ध्वनी. नाद, अर्थ आणि ध्वनी नुसती शब्दरचना म्हणजे काव्य नाही, ती नादवती असली पाहिजे, अर्थवती असली पाहिजे आणि ध्वनिवती असली पाहिजे. ध्वनित होणारी, नाद निर्माण करणारी आणि अर्थ वाहणारी अशी शब्दरचना म्हणजे कविता असते.
पण ते शब्द देखील ते म्हणतात यथोचित पाहिजेत, योग्य ठिकाणी योग्य वापरलेले असले पाहिजेत. ते बाह्यांगानं सुंदर दिसले पाहिजेत, बाह्यार्थ त्याचे सुंदर असले पाहिजेत. त्या बाह्यार्थाच्या अंतरंगी असणारा जो अर्थ असतो तो रसिकाने आपल्या रसिकतेनेच काढावा लागतो आणि तो अर्थही फार सुंदर असला पाहिजे. ही असं हना आपटेंची व्याख्या आहे का. तर राश्री जोग म्हणतात काव्य ही एक अशी कला आहे व तिचे शिल्प, चित्र, नर्तन कला बरोबर साधर्म्य आहे. या साऱ्या कलांचे अस्तित्व त्यातील सौंदर्य दर्शनावर अवलंबून असते. म्हणजे काव्य ही कला आहे, जशी शिल्प, चित्र, नर्तन ही कला आहे, त्याच्यासारखीच ही कला आहे. आणि या सगळ्याच काव्य ही सुद्धा एक कला आहे आणि या सगळ्याच कलांचं सौंदर्य दर्शनावर अस्तित्व अवलंबून असतं. सौंदर्य दर्शन झालं पाहिजे. तर सुधीर रसाळ असं म्हणतात प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय. प्रतिमा कशाला म्हणतात ही गोष्ट लक्षात ठेवा. एखाद्या वस्तूच्या अनुपस्थितीमध्ये वाचकाच्या मनपटलावर उमटणारी आकृती म्हणजे प्रतिमा. आणि ही प्रतिमा तो कवी जी उभी करतो सामर्थ्यानं, ती त्याची जी ताकद असते त्याला प्रतिभा म्हणतात. अशा प्रतिमा निर्माण केलेल्या असतात की त्या प्रतिमांची एक अशी सेंद्रिय रचना असते आणि ती सेंद्रिय रचना म्हणजेच कविता, असं डॉक्टर सुधीर रसाळ यांचं मत आहे. तर डॉक्टर वसंत आबाजी डहाके असं म्हणतात नादवती, अर्थवती, ध्वनिवती शब्दरचना म्हणजेच काव्य. जसं आपण आता वर पाहिलं हना आपटेंचं मत, त्याच अनुषंगानं तसंच मत थोडं बहुत वसंत आबाजी डहाके यांचं आहे. या सगळ्या जर व्याख्या आपण बघितल्या तर या काव्याच्या दिलेल्या व्याख्यामधून कवितेची विविध व्यक्त झालेली जी काही रूप आहेत किंवा कवितेच्या व्याख्येतून जी विविधता दिसते आपणाला, याच्यावरून असं लक्षात येईल की कवितेची एक आणि एक अशी व्याख्या करता येत नाही. कारण कविता ही स्वतःच्या अनुभवाचा विषय आहे आणि हे सर्व दिसत नाही. त्या पाश्चात्यांच्या साहित्य परंपरेमध्ये काव्याच्या व्याख्यांचा परामर्श आपण थोडक्यात घेतलेला आहे. कोलरीज असेल किंवा एडगर ॲलन पो असेल किंवा वर्ड्सवर्थ असेल यांचा आपण घेतलेला आहे. वरच्या ह्या सगळ्याच व्याख्या आपण पाहिल्या तर कवी मनातून उत्स्फूर्तपणे प्रकट झालेल्या भावना म्हणजे कविता आहेत असंच पाश्चात्यांचं मत आहे. किंवा भावनांची लयबद्ध संगीतमय निर्मिती आणि विचारविरोधी कृती म्हणजे कविता, असं सांगण्यावर या समीक्षकांचा भर दिसतो. कोलरीजचं जे मत आहे ते आपण पाहिलं की कोलरीज म्हणतात की उत्तम प्रकारच्या रचनेबरोबर बुद्धिवादी विचारांपेक्षा भावनाशील कृतीला कवितेमध्ये महत्व असतं, विचारापेक्षा भावना. तर अर्नोल्ड यांचं मत असं दिसेल आपणाला की वृत्तछंदाला त्यानं कवितेत प्राधान्य दिलं. या संपूर्ण काव्याच्या संदर्भानं आपण जर बघितलं तर समर्पक अशी एक व्याख्या नाही. त्यामुळे कविता म्हणजे काय या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं असेल आपणाला तर काही शक्यता गृहीत धराव्या लागतात. 700 वर्षाच्या मराठी काव्य परंपरेतील काव्य लेखनाचा जर आधार घेतला तर वसंत आबाजी डहाके यांनी कविता या लेखन प्रकाराचं स्वरूप सांगताना असं म्हटलेलं आहे की शब्द असतात कवितेत, त्यांची मांडणी एका क्रमानुसार केलेली असते. गद्य वाक्याप्रमाणे कर्ता, कर्म, क्रियापद अशा त्या नसतात. कधी कर्ता, कर्म तर कधी क्रियापद हे मागे पुढे येतं. कवितेत शब्दांच्या नादाला अधोरेखित केलेला असतो. कवितेच्या प्रत्येक ओळीमध्ये एक लय असते
एकानंतर एक पुढे ठेवलेले जे शब्द असतात त्या शब्दांच्या अनुक्रमातून ही लय निर्माण होते. आणि म्हणून कविता छंदात, वृत्तात, मुक्त शैलीत असते. कवितेतून एखादी कथा सांगितलेली असते, एखादा विचारही सांगितलेला असतो, एखादा भावही व्यक्त केलेला असतो, भावनांची अभिव्यक्ती झालेली असते, एखाद्या स्थितीचं चित्रण केलेलं असतं, एखादा प्रसंग मूर्त केलेला असतो, आपल्या समोर उभा केलेला असतो, किंवा एखाद्या घटना प्रसंगाचं भाष्य असतं, किंवा श्रोत्यांना किंवा वाचकांना कवितेतून आवाहन केलेलं असतं. कवितेत अलंकार असतात, कवितेत प्रतिमा असतात, कवितेत प्रतीका असतात. प्रत्येक कवितेतून कवीचा निवेदकाचा सूर ऐकू येत असतो, निवेदनाच्या रूपात तो सांगत असतो. एकूणच कवितेतून कवीची जीवनदृष्टी व्यक्त होते. कवितेचं आकारमानाचा जर आपण विचार केला तर कविता एका ओळीपासून असंख्य ओळीपर्यंत असू शकते. म्हणजे 1-2 ओळीची कविता असते तर 15,000 ओळींची कविता असते. ओळींची संख्येवरूनही कविता कमी जास्त असते. मात्र कविता एका ओळीची असणं शक्य आहे का? कथा, कादंबरी, नाटक या बाबतीत म्हणता येत नाही. पण कवितेत संगीत, नाट्य आणि चित्र या कलामधून आलेले गुणविशेष आढळतात. हे सगळं जे विवेचन आहे ते वसंत आबाजी डहाके यांनी केलेलं आहे. आता आपणाला या कवितेच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांच्या अनुषंगानं काही वैशिष्ट्ये आपणाला पाहिजे. ही वैशिष्ट्ये पाहण्यापूर्वी मी तुम्हाला या कवितेच्या संदर्भानं काही कवितेचं आकलन जे आहे ते कसं करून घेतलं जातं, त्या आकलनातला आस्वाद कसा घेतला जातो याचा विचार थोडक्यात आपणाला करायचा आहे. आणि मग कवितेच्या वैशिष्ट्यांचा किंवा लक्षणांचा विचार करायचा आहे. आता एक लक्षात ठेवा की आपल्या समोर एखादी कविता जेव्हा सादर होते, आपण असं गृहीत धरू की कविता सादर करणारा जो कवी तो त्या कवितेची भावलय पकडून अगदी पहिल्या शब्दापासून किंवा पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत किंवा पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत तो वाचत जातो. जेव्हा त्या शब्दांचा जो अनुक्रम असतो तो नेहमीपेक्षा वेगळा असतो. त्यातून निर्माण होणारा जो काही भाव आहे तो आपल्याला कळत राहतो. आणि तो जो भाव आहे त्या कवितेमधला त्याच्यावरून आपणाला आपल्या मनात विशिष्ट भाववृत्ती जागी होते. आता काही वेळेला ही भाववृत्ती कवीच्या प्रवृत्तीशी देखील सुसंगत असते. विशिष्ट लयीमध्ये कवितेचं जेव्हा वाचन होतं तेव्हा आपणाला कवितेची प्रचिती येते, त्या कवितेचा अनुभव येतो. परंतु कधी कधी काही वेळेला त्या कवितेची प्रचिती आपणाला येतच नाही, साधत नाही. कविता ऐकतो, वाचतो, पण कवितेतला अर्थ कळतोच असं नाही. पण कवी ग्रेस यांची एक कविता आहे, तुम्ही जर कवी ग्रेसांच्या कविता दुर्बोध कविता आहेत, त्याच्यातला अर्थ कळतोच असं नाही. माहेराहुनी गलबत आले मला सखीचे स्वप्न पडे, आणि काहीतरी पुढं असं आहे की निशिगंधाचे फूल पडे, अंतर्ज्ञानी युगाप्रमाणे शब्द परतले घरोघरी, जडबंधाच्या मिठी तरसली चैतन्याची खुळी परी, या वाटेवर रघुपती आणि त्या वाटेवर शिळा, सांग साजनी कुठे ठेवू मी तुझा उमलता गळा. ह्याच्यातला नाद कळतो,
याच्यातला छंद कळतो, याच्यातली लय कळते, आपल्याला झपाटून नेते. पण अर्थ कळतोच असं नाही. माहेराहुनी गलबत आले मला सखीचे स्वप्न पडे, मनामधल्या गुपितामध्ये निशिगंधाचे फूल पडे. आता ही जी ग्रेसांची कविता आहे ना, ही कविता, कवितेची पार्श्वभूमी काय आहे? कवी ग्रेसांना जेव्हा कॅन्सर झाला आणि तेव्हा ते लता मंगेशकरांच्या वडिलांच्या नावानं असलेल्या मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते उपचार घेत होते, तेव्हा 2-4 महिने तो उपचार चालू, 2-3 महिने चालू असताना मध्येच एक दिवशी लता मंगेशकरांचा वाढदिवस आला. मग आता वाढदिवसाला आपण काय भेट द्यावी, तर त्यांनी एक कविता भेट दिली. माहेराहुनी गलबत आले मला सखीचे स्वप्न पडे, आणि मनामधल्या गुपितामध्ये काहीतरी असं आहे की निशिगंधाचे फुल पडे. अंतर्ज्ञानी युगाप्रमाणे शब्द परतले घरोघरी, जडबंधाच्या मिठीत रुसली चैतन्याची खुळी परी. लता मंगेशकरांचा विवाह झालेला नाही. त्यांच्या जीवनावर आधारित, त्यांच्या अधुऱ्या जीवनावर आधारित ही कविता आहे. शेवटच्या ओळींचा तुम्हाला मी अर्थ फक्त सांगतो. या वाटेवर रघुपती आणि त्या वाटेवर शिळा, सांग साजनी कुठे ठेवू मी तुझा उमलता गळा. आपल्याकडे रामायण आणि महाभारताचे संदर्भ अनेक कवितेत येऊन जातात. या रामायणातला एक असा संदर्भ आहे की अहिल्या ही जी गौतम ऋषीची पत्नी आहे, तिला इंद्र घरी आला आणि इंद्राने आपल्या गुरुपत्नीकडे वाईट नजरेनं बघितलं आणि त्या अहिल्याने देखील त्याच नजरेनं इंद्राकडे पाहिलं. गौतम ऋषीच्या हे लक्षात आलं आणि तेव्हा त्यांनी तिला शाप दिला, इंद्रालाही आणि अहिल्येलाही. तो अहिल्येला म्हणाला, तू पती असताना देखील गुरु शिष्याकडून भोग भोगण्याची इच्छा व्यक्त करत असशील तर तू आजपासून शिळा होऊन पडशील. आणि इंद्राला शाप दिला की तू गुरुपत्नीच्या संदर्भात भोग भोगण्याची इच्छा व्यक्त करत असशील तर तुझ्या शरीरावर हजारो भग पडतील, छिद्र पडतील. इंद्राचा आणि अहिल्येचा खूप तिळपापड झाला आणि त्यांनी मग उद्विग्न होऊन या दोघांनी गुरुकडे, गौतम ऋषीकडे उशाप मागितला. शापाची तीव्रता कमी करणे. गयावया येऊन दोघांनी हातापाया पडून गौतम ऋषीला शापाच्यातून थोडीशी मुक्तता मागितली. तेव्हा गौतम ऋषीने इंद्राला सांगितलं की तुला जेव्हा तुझ्या आवडीचं सौंदर्य जगातलं बघायचं असेल तेव्हा तुझ्या शरीरावर जे पडलेले भग आहेत त्याचे डोळे होतील. तो विषय वेगळा, तो सोडून द्या. मला अहिल्येचा संदर्भ सांगायचा. आणि अहिल्येला सांगितलं की तू जरी शिळा होऊन पडलीस तरी तू ज्या वाटेवर पडलेली आहेस ना, त्या वाटेवर एका युगामध्ये प्रभू रामचंद्र त्या वाटेनं जातील आणि त्यांचा स्पर्श तुझ्या शरीराला होईल, शिळेला होईल आणि तेव्हा तू पूर्ववत स्त्री होशील. आता बघा, रघुपती आपल्याकडे लोकजीवनातली, लोकसंस्कृतीतली अशी एक गोष्ट होती की पती हा परमेश्वर आहे. तिच्या जीवनात अधुरेपण पूर्ण करण्यासाठी पतीची गरज आहे आणि पतीला अधुरेपण पूर्ण करण्यासाठी पत्नीची गरज आहे. आणि म्हणून कवी म्हणतायत, कवी ग्रेस, की तू ज्या वाटेला आहेस ना, तू वेगळ्या वाटेवर आहेस. रघुपती वेगळ्या वाटेवर आहे, कारण तुझं लग्न नाही, पती नाही. ती दोन वाटा वेगळ्या आहेत.
रघुपती या वाटेवरून जाणार आहे, तू या वाटेवर आहेस, कशी भेट होईल? या वाटेवर रघुपती आणि त्या वाटेवर शिळा, सांग साजनी कुठे ठेवू मी तुझा उमलता गळा. या वयातही तुझा गळा इतका सुंदर आहे, त्या कुठं ठेवून कुठं नाही मला झालं, पण स्त्रीचं पूर्णत्व हे ह्या वाटेवरच आहे. अशा आशयाची ही कविता आहे. आता ह्या कवितेतला नाद, लय, छंद या सगळ्या गोष्टी जरी आपणाला प्रभावानं कळाल्या, विलक्षण झपाटून टाकला असेल, तरी त्यातला अर्थ कळतोच असं नाही. अर्थ समजून घेण्यासाठी त्या कवितेच्या संदर्भाकडे जावं लागतं. पूर्वाश्रमीच्या किंवा त्याच्या त्यातून व्यक्त झालेल्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी अनेक संदर्भ आपणाला बघावे लागतात आणि मग ती कविता कळते. अशा रीतीनं कवितेचं आकलन आपणाला करून घ्यावं लागतं. आपण याच्यानंतरचा जो भाग आहे तो मी तुम्हाला याच्या पुढच्या तासात सांगतो आणि उद्याच्या तासात मग आपण आता याच्या पुढच्या तासात कवितेच्या संदर्भानं काही वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ती आपण पाहूया. ठीक आहे.